वालधुनी नदी लोप पावण्याच्या मार्गावर आहे। नदीचं प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चालल्यानं चिंताही वाढली आहे। जीन्स कारखाने केमिकल उद्योगांचं सांडपाणी नदीत सोडलं जातं, त्यामुळे वालधुनी नदी लोप पावण्याच्या मार्गावर असल्याचं पाहायला मिळतंय। पाणी दौरा केला तिथे बरेच आम्हाला असे विषय आढळले की ट्रॅफिकची समस्या आहे, फेरीवाल्यांचा विषय आहे, फुटपाथचा विषय आहे। तर त्यावरती कमिशनर साहेबांशी मी त्यांना बोलले की तुम्ही हे लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करा, फेरीवाला झोन तयार तुम्ही करा। त्यानंतर हा जो ट्रॅफिकचा विषय आहे, ट्रॅफिक पोलिसांना आम्ही बोलवून घेणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की तुम्ही याचं काय नियोजन करता हे मला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करा। तर ते देणार आहेत आणि त्यानंतर आम्ही हा प्रकल्प सरांनी जसं सांगितलं की जुलै महिन्यात आपण हा प्रकल्प चालू करतो आहे। विशेष करून वालधुनी नदी पुनर्जीवित कसे करता येईल याकरिता पाणी करायला आलो। त्याकरिता या ठिकाणची जी समिती आहे आणि उतेकर साहेब त्यांनी काल निवेदन दिला होता, त्यामुळे महापौर मॅडम आणि मी या ठिकाणी आले आहोत। नदी पुनर्जीवित कसे करता येईल त्याच्यावर सखोल चर्चा या ठिकाणी झाली। त्याच्यामध्ये नदीला डिसिल्टेशन म्हणजे त्याचे गाळ काढून त्याचे रुंदीकरण पण करता येऊ शकेल। त्याचबरोबर तिथे कचरा कोणी टाकू नये, मग त्या प्रकारची साफसफाई आणि ट्री प्लांटेशन वृक्षारोपण करून नदी पुनर्जीवित कसे करता येईल याबद्दल सकारात्मक चर्चा झाली।